बरं हे आकडे इतक्या कॉन्फिडेंटली येतात कुठून मला समजत नाही. 2000 मराठी शाळा बंद करणार, 65,000 मराठी शाळा बंद पडल्या, मी आकडेवारीच घेऊन आलो आहे. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याकडे ज्या काही शाळा होत्या त्या शाळांचा जर आपण एक विचार केला तर त्या शाळा कुठेही बंद पडलेल्या मला दिसत नाही मराठी शाळा. पण एकूण आपण जर बघितलं तर आजही आमच्याकडे 84% शाळा ज्या आहेत त्या मराठी माध्यमाच्या आहेत आणि या शाळांमध्ये एकूण 70% विद्यार्थी हे आमचे शिकत आहेत. जवळपास 16,000 शाळा त्यातल्या अर्थसहाय्यित आहेत, स्वयं अर्थसहाय्यित आहेत आणि इंग्रजी शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये 65 लाख विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत. आपला प्रयत्न आहे शेवटी मराठी शाळा ज्या आहेत या मराठी शाळांसोबत आपण मागे आपल्या सरकारने निर्णय घेतला की इंग्रजी देखील आपण शिकवू जेणेकरून लोक मराठी शाळेतनं बाहेर पडणार नाहीत. पण मी तुम्हाला एक सांगतो की थोडा जर प्रयत्न केला तर मागच्या काळात आणि आता पुन्हा मी तुम्हाला दाखवून देईन. मागच्या काळामध्ये मला आठवतं 2017-18 साली याच सभागृहात मी सांगितलं होतं जवळपास 50,000 मुलं खाजगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत परत आली. त्यामुळे आपण जर आपल्या शाळांचा दर्जा नीट ठेवला तर आजही लोकांची आपल्या शाळेमध्ये येण्याची इच्छा आहे. पण हे जे काही 2000 मराठी शाळा बंद करणार, 65,000 मराठी शाळा बंद पडल्या वगैरे जी आकडेवारी आलेली आहे ती पूर्णपणे कपोल कल्पित अशा प्रकारची आकडेवारी आहे.